तर रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे? रोहित पवारांनी अजितदादांचा अपघात नव्हे तर 100% घातच असल्याचा गंभीर आरोप केलाय। 1.5 तासांच्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले ते तुमच्या आमच्या मनामध्ये दादांच्या अपघातापासून आहेत। पायलट का बदलली? पायलट उशिरा यायला 6:30 वाजता मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक असतं? दुसरे पायलट लगेच तयार होते का? विमान कंपनीवर कारवाई का नाही? तपासामध्ये काय ते समोर का येत नाही? लोकांच्या शंकांमध्ये रोहित पवारांनी आणखी भर घातली। रोहित पवारांनी विमान कंपनी, हँडलर आणि पायलट यांच्यावर संशय व्यक्त केला। मात्र त्याचबरोबर पायलटच्या माध्यमातून हा सगळा कट कोणी रचला का, अप्रत्यक्षपणे ही शंका देखील त्यांनी अधोरेखित केली। कंपनी पायलटवर शंका उपस्थित करतानाच पूर्व विदर्भातल्या नेत्याचा फोन, फाईलवरची सही, त्यामुळे रात्री झालेला उशीर मुद्दाम करण्यात आला का? दादांना विमानानं जाण्यासाठी तशी सिच्युएशन क्रिएट करण्यात आली का, अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली। रोहित पवार यांनी या नेत्याचं थेट नाव टाळलं, मात्र प्रफुल्ल पटेलांनी 27 तारखेला रात्री दादांबरोबर कॉल झाल्याचं पहिलीच प्रतिक्रिया ही दादांच्या निधनानंतर दिली होती। रोहित पवारांनी उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे हे महत्त्वाचे आहेतच, त्यामुळे दादांचा घातपात ही जी लोकांना आतापर्यंत दबक्या आवाजामध्ये लोकांमध्ये जी चर्चा सुरू होती ती आता अगदी उघडपणे होऊ लागली आहे। या सगळ्याच्या तपासातून खरी माहिती लोकांसमोर येणं गरजेचं आहे। मात्र त्याचबरोबर रोहित पवार स्वतः फक्त प्रेझेंटेशन करून गप्प बसणार का, या संदर्भामध्ये कुठे ते तक्रार करणार का, आणखी तथ्य समोर येण्यासाठी आणखी काही पावलं उचलणार का? शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते अजितदादांच्या निधनानंतर जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे किंवा ज्या शंका आहेत त्या संदर्भामध्ये काही बोलणार का, किंवा यावर आणखी तपास यंत्रणांसाठी म्हणून तपास याचा व्हावा म्हणून काही पावलं उचलणार आहेत का? सुप्रिया सुळे संसदेमध्ये या संदर्भातला काही मुद्दा मांडतील का? तर या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। या सगळ्याची उत्तरं जनतेला हवी आहेत, नाहीतर या शंका अशाच वाढत जातील।